भाई झोपडपट्टीत राहणारा हा इरफान आज राहुल गांधींना भेटलाय. म्हणजे हा जो इरफान आहे तो दिल्लीतील झोपडपट्टीत राहतो आणि तो एका बर्फाच्या कारखान्यामध्ये काम करतो. तो पहिली पण शिकलेला नाहीये, इव्हन त्याला हिंदी सुद्धा वाचता येत नाही. तरी देखील आज तो राहुल गांधी सोबत भेटलाय. त्याच्यानंतर इम्रान प्रतापगडी यांना भेटून आलाय. लल्लन टॉपने त्याला स्वतःच्या न्यूज रूम मध्ये इन्व्हाइट केलंय. मोठ्या मोठ्या पत्रकारांना आज इंटरव्ह्यू देतोय हा इरफान. आणि इरफानचं फक्त एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे, तो अशिक्षित जरी असला तरी तो पॉलिटिकली एकदम अवेअर आहे. त्याला एवढं कळतं की आपल्या देशात चांगलं काय चाललंय, आपल्या देशात वाईट काय चाललंय. जिथेही कुठे वाईट होत असेल, आंदोलन नागरिक करत असतील, तिथे इरफान स्वतःचे आणि मजुरांचे प्रश्न मांडण्यासाठी जात असतो. जंतर मंतरवर पण तो विद्यार्थ्यांच्या आंदोलनात होता. तेव्हा देखील त्याने जे एक इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामध्ये त्याने आपलं जे दुःख सांगितलं, त्याच्यामुळे तो खूप जास्त व्हायरल झाला. पण पहिली न शिकलेला इरफान याला संविधानाची प्रास्ताविका माहिती आहे, संविधानामध्ये कुठलं कलम काय सांगतं हे देखील माहिती आहे. म्हणजे अशिक्षित असून देखील इरफान शिक्षित लोकांपेक्षा जास्त हुशार आणि जास्त जागरूक आहे.